भोर शहरातला जो वीज प्रश्न असेल ग्रामीणचा, या अनुषंगाने तुम्ही विधानसभेत देखील प्रश्न केला होता. आज सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. काय आदेशित केले तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना? हे बघा, जालना शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या विजेच्या तक्रारीमध्ये प्रचंड वाढ झालेली होती आणि या अनुषंगाने मी विधानसभेतही बोललो, माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोललो, माननीय मेघनाताई बोर्डीकर यांच्याशी बोललो. त्यांचंही या सर्व अधिकाऱ्यांशी बोलणं करून दिलेलं आहे. लोकांचा प्रश्न बरोबर आहे आणि वरिष्ठ अधिकारी तिन्ही नवीन आल्यामुळं एक 2-4 दिवसाचा थोडासा कदाचित समजून घेण्यामध्ये त्यांच्याकडूनही झाला असेल. परंतु आता यंत्रणा कालपासून कामाला लागलेली आहे. त्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे. एशी साहेब या ठिकाणी आहेत, कार्यकारी अभियंता आहेत, सर्व डेप्युटी इंजिनियर या ठिकाणी आहेत, सर्व जिल्ह्यातले सर्व मान्यवर अधिकारी या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की तातडीनं या संदर्भामध्ये या आठवडाभरामध्ये कुठंही अडचण येणार नाही अशा प्रकारची हमी त्यांनी मला या ठिकाणी दिलेली आहे. मीही त्यांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत. एकतर मुळामध्ये स्टाफ कमी आहे. ग्रामीण भागामध्ये जो मॉनिटर करणारा स्टाफ आहे, हा स्टाफ कमी असल्यामुळं कदाचित या अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतात आणि त्या संदर्भाने मी त्या अडचणी सोडून घेण्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकारी माननीय औंढेकर साहेबांशी बोललो. तातडीनं तुम्ही आम्हाला इंजिनियर्स पुरवा अशा प्रकारची मागणी त्यांना मी इथूनच फोनवर केलेली आहे. माननीय औंढेकर साहेबांनी ती मान्य केलेली आहे. तातडीनं तुम्हाला जेवढे काही इंजिनियर्स लागतील तेवढे इंजिनियर आम्ही द्यायला त्यात ही मागणी केली. काही 33 केवीचा विषय आहेत, काही 132 केवीचा विषय आहे. अतिरिक्त लोड आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. वीज लोक फार मोठ्या प्रमाणात वापरू लागलेले आहे. एक तर काय होतं, सकाळी दिवसभरामध्ये सोलर असल्यामुळं एक तर अचानकच संध्याकाळनंतर तो जो ताण येतो यंत्रणेवरती, तो ताण अजून तरी यंत्रणा सहन करू शकत नाही अशा भाग आहे. त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो. यंत्रणेवरती विश्वास ठेवणार, माझा विश्वास पूर्णपणे आहे. मागच्या वर्षी तुम्ही लक्षात घ्या, एक बैठक झाल्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली आणि संपूर्ण पावसाळ्यामध्ये एक दिवस सुद्धा लाईट गेलेली नव्हती. या पावसाळ्यापूर्वीचा थोडासा अनुभव लोकांचा चुकीचा जरी असला तरी मी आपल्या माध्यमातून माननीय एशी साहेबांनी या ठिकाणी हमी दिलेली आहे की आम्हाला एक 8 दिवसाचा अवधी द्या. या 8 दिवसामध्ये पूर्णतः शहराचं आणि ग्रामीण भागातलं संपूर्ण विजेचं घडी आम्ही या ठिकाणी बसून देऊ आणि सुरळीत ग्राहकाला या ठिकाणी वीज मिळेल. वीज पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी की महावितरणचे अधिकारी कर्मचारी फोन उचलत नाही, त्यांच्याशी संवाद साधत नाही आणि माहिती देखील देत नाही, अशी त्यांची तक्रार नाही. हा, काही अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रार होती. मी माननीय एशी साहेबांच्या कानावरती बाब टाकली. त्यांनी तातडीनं त्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना खाली दिलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.